मल्लखांब खेल को बढ़ावा देने के उद्देश्य से 17, 18 और 19 अप्रैल को मल्लखांब लव संघ और सुविधा प्रसारक संघ आर्किटेक्चर कॉलेज के संयुक्त विद्यमान से अजिंक्य तारा कप सीजन 5 मल्लखांब प्रतियोगिता का आयोजन किया गया है। ये प्रतियोगिता मल्लखांब के बेताज बादशाह स्वर्गीय दत्ताराम दुडम सर को समर्पित है, जिन्होंने इस पारंपरिक खेल को नई ऊंचाइयों तक पहुंचाने में अहम योगदान दिया। इस बार की प्रतियोगिता बेहद खास मानी जा रही है, क्योंकि पहली बार मुंबई डिवीजन की करीब 50 टीमों के लगभग 1000 खिलाड़ी इसमें हिस्सा ले रहे हैं। सबसे बड़ी खासियत यह है कि इस प्रतियोगिता में पैरा मल्लखंब प्रतियोगिता का भी आयोजन किया गया है, जो खिलाड़ियों के हौसले और जज्बे का प्रतीक बनेगा। मल्लखांब लव आणि सुविधा प्रसारक संघ आयोजित अजिंक्य तारा चषक 5वं वर्ष आहे। आमचं 5वं वर्ष आहे आणि वी आर सो प्राऊड की आम्ही 5व्या वर्षापर्यंत पोहोचलोय। 5वं वर्ष म्हणून आम्ही स्पेशली स्टेट लेवल कॉम्पिटिशन घेतो। या कॉम्पिटिशनसाठी मुंबई शहर, पालघर, मीरा रोड, रायगड, ठाणा या सगळ्या विभागातून मुलं आलेली आहेत। आज सगळी बाहेरच्या टीम्स आहेत। झोनल लेवल आज होणार आहे। उद्या परवा मुंबई उपनगर लेवल कॉम्पिटिशन चालणार आहे। टोटल 650 मुलं पार्टिसिपेट करणार आहेत तिन्ही दिवस मिळून आणि आम्हाला खूप आनंद होतोय आणि वी आर फीलिंग सो प्राऊड। थँक्यू। काय म्हणणार अजिंक्य तारा चषकचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगणार? अजिंक्य तारा चषक हा जो चषक चालू केला आहे तो कैलासवासी आदरणीय असे दत्ताराम दुदम सर हे यांच्या स्मृती की ज्यांनी मल्लखांब हा मुंबई उपनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप केला। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मल्लखांब संघटना कुठे असतील तर त्या मुंबई उपनगरमध्ये आणि खेळाडू पण तेवढ्याच प्रमाणामध्ये आहेत। पण दुर्दैव असं की आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला लवकर सोडून दत्ताराम दुदम सर गेले, पण त्यांच्या स्मृती त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाने ते पूर्ण स्मरणात राहतात। आशिष देवल आणि त्यांची टीम फिटनेस अँड फिटनेस त्यांची मिसेस हे सगळे गेली 4-5 वर्ष अजिंक्य तारा स्पर्धा भरवतात आणि त्या मुंबई उपनगरसाठीच असतात। पण यावर्षी एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी विभाग स्तर म्हणजे पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर यासाठी स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे आणि हीच त्यांची आठवण किंवा त्यांच्या कर्तृत्वाची पावती म्हणायला हरकत नाही। आणि खूप मोठ्या प्रमाणावरती 900 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आहे आणि नुसते सहभागी नाहीत, प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला त्यांनी मेडल दिलं, त्यानंतर त्यांना नाश्त्याचं पॅकेट दिलं आणि हे सगळं जो माहोल बघतो तो आपण एवढा सुंदर आहे। आणि माझ्या दृष्टीने तर दत्ताराम दुदम सर हे माझ्या खूप जवळचे होते आणि त्यांनी खूप म्हणजे अटॅचमेंट होती आमच्या ठाणे महापौरच्या स्पर्धा असो किंवा काही असो, तर ते नेहमी असं म्हणायचे की सर तुमच्यासाठी मी कधी येणार आणि त्या स्पर्धा संपेपर्यंत दत्ताराम दुदम सर कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या स्मृती या स्पर्धेच्या निमित्ताने आपण काय मल्लखांबमध्ये त्याच्यावरती त्यांचा पाहिजे ते कसं सांगणार पाहिजे की विद्यार्थ्यांना हा स्पर्धामध्ये भाग घ्यायला विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे। मुंबई उपनगरच्या तर बहुतेक मुलांनी भाग घेतातच, पण खूप मोठ्या संख्येने सगळ्या संस्था उत्स्फूर्तपणे भाग घेतात। पण यावर्षी विभागीय स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच म्हणजे अचानकपणे सांगितलं तरी तेवढ्या पद्धतीने मुलांनी भाग घेतलाय आणि अजून दरवर्षी उत्तरोत्तर या स्पर्धा व्यवस्थितपणे आणि राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत या स्पर्धा संपन्न हो अशी इच्छा व्यक्त करतो। 4 ते 5 वर्ष झालं, कंटिन्यू 5 वर्ष आणि यावर्षी पहिल्यांदा विभागीय स्तर स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। एकूण ठाणे, रायगड, त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर अशा 5 ते 6 विभागामध्ये म्हणजे ही स्पर्धा राबवण्यात आलेली आहे। काय सांगणार आहे आपण आज मल्लखांबचं आयोजन केलं याच्याबद्दल काय सांगणार? नमस्कार, मी हितेश हनगले।
मलखामाचा राष्ट्रीय खेळाडू. मलखाम लव आणि बोरवली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जे मलखामातले माझे गुरु आहेत दत्तराम उदम सर यांच्या स्मरणार्थ आपण इथे दरवर्षी स्पर्धा घेतो. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धात्मक वयोगटांमध्ये अंडर 12, अंडर 14 हे ग्रुप असतात, पण या स्पर्धेमध्ये आवर्जून लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं याकरता अंडर 6 आणि अंडर 8 हे एज ग्रुप घेतले जातात. त्याबद्दल खूप खूप कौतुक, जेणेकरून ह्या मुलांना एक चांगली संधी मिळते, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतं. आणि सरांच्या एक स्मरणार्थ ही स्पर्धा दरवर्षी अशीच होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. स्पर्धकांचा ह्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण का ह्या वर्षी 3 दिवस स्पर्धा झाली ही. त्यामध्ये पहिल्या दिवशी मुंबई उपनगर सोडून बाकी जिल्ह्यामधली मुलांना सहभाग मिळाला, त्यांचा पण 250पेक्षा जास्त सहभाग आहे. तर एक बाहेरच्या मुलांना पण चांगली संधी मिळाली, चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.